सांगतो, ज्यावेळेस मी टायर घेत होतो त्यावेळेस त्या व्यक्तीने स्वतः बोललेला की अभी तो 1 बज रहा है, सो आप इतने देर तक कैसे मतलब इतने लेट कैसे जाओगे? काय बोलतो? म्हटलं हो. मला जाणवलं म्हटलं बाबा की आजोबा की रस्त्याने जे झाड आहेत ते रिपीट होत होते. त्याचा हेल्मेट सकट मुंडकं बाजूला आलेलं. फुटबॉल जसा उडतो ना तसा त्याचा झालेला आदळून बाजूला पडलेला. हो. नमस्कार, मी माही वाघ. पुन्हा एकदा तुमचं भूताटकी चॅनेलवर खूप खूप स्वागत. तर आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते आहेत मनोज सर. मनोज सर एक हेअर एक्सपर्ट आहे. अजून त्यांच्याकडनं आपण त्यांचं इंट्रोडक्शन जाणून घेऊया. नमस्कार, मी मनोज सोनवणे. माझं सिटी सेंटर मॉलला टेक्नी आर्ट सलून म्हणून माझं स्टोर आहे. मी एक हेअर एक्सपर्ट आहे. मला इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. तर सर, जसं आज आपला जो पॉडकास्ट आहे तो हॉररवर आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हॉरर एक्सपिरियन्स कधी आले असतील नक्की. तर हो. त्याबद्दल आहे. तर तुम्हाला काय वाटतं भूतांबद्दल? म्हणजे भूत असतात की नसतात यावर तुमचा विश्वास आहे का? मला असं वाटतं, म्हणजे मी हो पण नाही बोलू शकत आणि नाही पण बोलू शकत नाही. बिकॉज देव आहेत तर दानव पण आहे आणि दानव असेल तर देव पण आहे. सो मी कन्फर्म नाही बोलू शकत की आहे किंवा नाही आहे, बट माझा एक पर्सनली एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगू शकतो. सर, जसं आपण थोड्या वेळपूर्वी डिस्कस केलं की तुमच्यासोबत जे हॉरर एक्सपिरियन्स झालेला आहे त्याबद्दल थोडंसं सांगा ना. ॲक्च्युली साधारणतः मी 9वीत असताना जेव्हा मी होतो त्या टायमाला माझे आजोबा ऑटो चालवायचे. ऑटो चालवताना त्यांना म्हणजे पॅसेंजरला सोडून येताना म्हणजे त्यांचा डोळा लागला. 1 वाजेच्या दरम्यान त्यांचा डोळा लागला आणि त्यावेळेस त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. फ्रंट जे टायर असतं तेच बाजूला झाले. सो मला आजोबांनी एका शेजारच्या म्हणा किंवा हॉटेलवरनं म्हणा घरी, म्हणजे जे आमच्या घराशेजारी किंवा आमच्या घराजवळ जे असणारे जे व्यक्ती आहेत त्यांना कॉल करून सांगण्यात आलं की असं असं झालेलं आहे. सो मनोज, तू प्लीज म्हणजे कोणाला न सांगता किंवा न बोलता तू ते टायर वगैरे जे काय असेल ते एक्सेसरीज घेऊन ये, बिकॉज आपल्याला इथून गाडी घेऊन जावंच लागेल. गाडी एकटी सोडून चालणार नाही किंवा मला घ्यायला पण कोणी नाही आहे. सो मी होकार दिला आणि जो कोणी आमचे रेग्युलर टायरवाले होते त्यांना फोन करून किंवा त्यांच्या घरी जाऊन मी त्या वस्तू आणल्या किंवा त्या वस्तू घेऊन ते टायरचे जे इक्विपमेंट ते सगळं घेऊन मी निघालेलो. लुना टाईप गाडी होती आमच्याकडे, जुनी होती पण ठीक होती. ती घेऊन साधारणतः 1 वाजेच्या दरम्यान निघालो. 1 वाजता निघताना मला एक आठवलं की 1 वाजता का निघालो हे पण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी टायर घेत होतो त्यावेळेस त्या व्यक्तीने स्वतः बोललेला की अभी तो 1 बज रहा है, सो आप इतने देर तक कैसे मतलब इतने लेट कैसे जाओगे? गाड़ी का मतलब गाड़ी इतनी बड़ी भी नहीं है आपकी कि जो फटाफट पहुंच जाएगी और फटाफट आप आ भी जाओगे. गाडी थी मेरी, म्हणजे मी त्यांना बोललो की माझी गाडी जी होती ती एक लुना टाईप होती. लुना म्हणजे इनकेस सायकल म्हटली तरी चालेल तुम्ही. सो त्या गाडीला घेऊन मी त्या टायरला टाकून मी 1 वाजेच्या दरम्यान, तो बोललेला की 1 वाजता, आता 1 वाजलाय बघ, म्हणून मला कळालं की आता 1 वाजलाय आणि 1 वाजेच्या दरम्यान मी निघालेलो. सो त्या दरम्यान मी निघालेलो असताना रस्त्यांनी जाताना त्यावेळेस मला वाटतं असं खांब आणि लाईट्स नव्हते, बिकॉज तो जंगल एरिया होता आणि छोट्या छोट्या गावांमध्ये नसतात लाईट, पोल वगैरे नसतात. आणि रात्रीचा 1च्या दरम्यान होता म्हटल्यावर फुल अंधारी रात्र होती आणि ते जंगल एरिया आणि आवाज, ते नाही का प्राण्यांचे आवाज किंवा त्या किड्यांचे आवाज, रातकिडा म्हणतो आपण त्याला, तसले आवाज येत होते. सो आम्ही निघालेलो, म्हणजे मी निघालेलो असताना मग थोडं मध्य रस्त्यात गेल्यानंतर, मध्य रस्त्यात म्हणजे म्हणण्याऐवजी शहर सोडल्यानंतर जेव्हा मी अर्ध्या रस्त्यात पोहोचलो त्या दरम्यान मला असं फील होत होतं
की हा जो रस्ता आहे आणि जे लोकेशन त्यांनी सांगितलं होतं त्या लोकेशनला मोस्ट ऑफ अर्धा तास खूप झाला. हां, अर्धा तास किंवा 20 मिनटं मॅक्सिमम. पण मी ज्यावेळेस निघालो तो रस्ता अक्षरशः रिपीट होत होता. म्हणजे तेच झाडं, तेच लोकेशन मला तिथंच रिपीट होत होतं. तोच टर्न. तिथून मी असं मला एक अर्धा ते पाऊण तास असंच व्हायला लागलं. पण मी काही गाडी थांबलो नाही आणि मी लक्ष दिलं नाही. बिकॉज मला पोहोचणं गरजेचं होतं आणि डोक्यात एकच विचार होता की बाबा काय करत असतील किंवा त्यांच्यासोबत असेल कोणी नसेल आणि पोहोचेल तर कधी पोहोचेल आणि हे प्रॉपर बसेल की नाही बसणार, गाडी तिथून निघेल की नाही निघणार, या सगळ्या गोष्टींची काळजी होती. त्याच्यामुळे मी लक्ष नाही दिलं. पण ज्या वेळेस निघालो तिथून म्हणजे जात होतो तर मला असं वाटलं की झालं असेल किंवा अंधार आहे आणि वेळ जात नाही किंवा रस्ता सुमसाम आहे म्हणून मला वाटत असेल की खूप वेळ झालेला आहे. पण असंच चालत असताना मला माझी एक ऑटो दिसली म्हणजे आजोबांची, ती दिसली ना. त्यानंतर मी तिथं पोहोचल्यानंतर मला तिथं अक्षरशः 4 वाजलेले होते. म्हणजे 3:30 ते 4 वाजलेले होते. म्हणजे तुम्ही 1 वाजता निघालात घरून आणि हो. तिथे तुम्ही 4 वाजता. हो, म्हणजे मला टाइम कसा गेला तो कळाला नाही. नंतर आजोबा बोलले तुला एवढा वेळ का झाला. म्हटलं मी तर निघालेलो होतो पण मला पण कल्पना नाही आणि डोक्यात विचार होते म्हटलं की आपल्याला पोहोचायचं आहे आणि असं असं झालेलं आहे. सो तिकडनं कसं यायचं, गाडी निघेल की नाही निघेल, म्हटलं ह्या गोष्टीची काळजी होती. म्हणे काय बोलतो. म्हटलं हो. मला जाणवलं म्हटलं बाबा की आजोबा की रस्त्याने जे झाड आहेत ते रिपीट होत होते. मग ते बोलले असं झालं. हो म्हटले. मी त्यांना बोललो हो असंच झालं. बिकॉज त्या साईडने मी जेव्हा 2 वेळा बघितलं की रस्त्याने झाड रिपिटेशन तेच ते लोकेशन रिपीट होत आहे. पण मी त्या लोकेशनला दुर्लक्ष केलं बिकॉज माझ्या डोक्यात विचार असल्यामुळे. नंतर आजोबांना सांगितलं. आजोबा थोडे शॉक झाले. 2 मिनटं त्यांनी बसून घेतलं. मग ते मला बोलले का रे बाबा तू कोणाला सोबत का नाही घेऊन आला किंवा कोणी सोबत का नाही आणलं. मग मी त्यांना उत्तर दिलं की तुम्हीच बोललेले की सगळे घाबरतील आणि विचाराने हे होतील, त्रस्त होतील म्हणून तुम्ही कोणाला नव्हतं सांगायला सांगितलं म्हणून मी नाही सांगितलं आणि मी स्वतः एकटा निघालो. बरं असू दे बोलले. मग आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष न देता गाडीचं रिपेअरिंग केलं आजोबांनी. जसे ते फिट केलं, जुने इन्स्ट्रुमेंट मागे टाकले गाडीत. मग आजोबांनी मला पुढे म्हणजे माझी जी लुना आहे ती पुढे चालवायला सांगितली आणि त्याच्या मागे त्यांनी त्या गाडीला चालवायला सुरुवात केली, ऑटो चालवायला. आणि तशाच सिच्युएशनमध्ये आम्ही घरी पोहोचलो. पण रिटर्न येताना मला काही जाणवलं नाही, पण जाताना मला अशा गोष्टी जाणवल्या. बिकॉज रिटर्न येताना मोस्ट ऑफ द 5:15 झालेले होते. म्हणजे जवळपास तुम्ही सकाळ म्हणू शकता. सो त्यावेळेस काही जाणवलं नाही. पण जाताना मला नंतर मग त्या गोष्टीचे विचार यायला लागले की असं असू शकतं किंवा असं झालं असावं. सर मला असं वाटतं तुम्हाला ना तो चकवा लागलेला असावा. कारण चकव्यामध्ये जेव्हा आपण जेव्हा एका जागेवर आपण परत फिरून त्याच जागेवर येतो ना तर त्याला चकवा लागतो असं म्हणतात. आणि तुमचं नशीब खूप चांगलं की तुम्ही त्या चकव्यातनं बाहेर निघालात. कारण बऱ्याच वेळा मी ऐकलंय की चकव्यातनं बाहेर निघायला म्हणजे निघतच नाही कोणी, खूप प्रॉब्लेम येतात. बरोबर. मला आजोबा पण बोलले तुला चकवा लागला असावा किंवा तू विचारात असल्यामुळे मे बी तुला वेळ लागला असावा. बाबांनी किंवा आजोबांनी एवढं लक्ष नाही दिलं आणि मला त्या गोष्टीपासून दुर्लक्ष करण्यासाठी त्यांनी मे बी बोललं असावं. पण मला त्या गोष्टीचा विचार येत होता की एवढा वेळ नव्हता लागायला पाहिजे, हा वेळ का लागला. टायर जागेवर फिरत होतं का ते रोडच तिथं जागेवर फिरत होतं काही माहित नाही. तुमचं खूप नशीब चांगलं की तुम्ही त्या चकव्यातनं बाहेर पडला. हो, बिकॉज मी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं म्हणून मे बी मी बाहेर पडला असावं. अजून असा काहीतरी तुमच्यासोबत झालेला? हां, एक इन्सिडेन्स असा झालेला की तो इन्सिडेन्स म्हणजे भूताचा म्हणू शकत नाही आपण, एक हॉरर टाईपच म्हणू शकतो पण भूताचा नाही म्हणू शकत. मी असाच म्हणजे पुण्यात राहिलेलो आहे, कर्वेनगर एरियात. तिथंच मी जॉब करायचो. असंच 12-12:30च्या दरम्यान निघालो. म्हणजे तिथून जॉबवरनं निघालो घरी जायला. बाईकवर होतो त्याच्यामुळे थोडा नॉर्मल स्पीड होताच माझा. आणि
करीमनगर मधनं वारजे निघायला म्हटल्यानंतर हायवे लागतोच. उड्डाण पूल होता आणि एक मोठा कंटेनरवरती जो बॉक्स असतो तो नव्हता, पण मोकळा कंटेनर होता प्लेन. आणि साधारणतः एक बाईकवर असलेला व्यक्ती ज्याने की हेल्मेट घातलेलं होतं, कारण की तो मी हेल्मेट असं उडताना पाहिला, म्हणजे उडताना म्हणण्याऐवजी त्याच्यावरचे जे चित्र आहेत ते दिसले मला प्रॉपर, बिकॉज लाईटात उडलेला होतो. म्हणजे कसा उडला ते पण सांगतो. तर तो बाईकवर असताना, आणि बाईक होती स्पोर्ट बाईक 220 पल्सर. हां, ती हायवेने त्याच कंटेनरच्या मागून येत होती. मागून येत असताना मला वाटतं 80च्या स्पीडने कंटेनर असावा, आणि तो जो बाईकवर असलेला व्यक्ती आहे तो असेल एक मे बी 120 ते 100च्या स्पीडने. हां, सो मागून त्याचा स्पीड जोरात असल्यामुळे तो कंटेनरला धडकला, पण धडकण्याच्या ऐवजी त्याचा हेल्मेट सकट मुंडकं बाजूला आलं. फुटबॉल जसा उडतो ना तसा त्याचा फुटबॉल सारखा त्याचा मुंडकं आणि हेल्मेट असं बाजूला झालेलं, आदळून बाजूला पडलं. बापरे. आणि महत्वाचा मुद्द्याचं तर एक राहिलंच की त्याची जी बॉडी अक्षरशः अर्धा ते 1 किलोमीटर ते अर्धा किलोमीटर गाडीवरच, फक्त मुंडकं नसलेलं धड अर्धा 1 किलोमीटर ते गाडीवरच त्या स्पीडने चालत होतं. हो, म्हणजे एखादी सिरियल ॲक्ट सारखं किंवा मूवी सारखा शो झालेला होता तो माझ्या डोळ्यात. आणि शरीर गाडीवरती चालतंय आणि रक्ताच्या चिरकांड्या उडत आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना ते काय म्हणतात त्याला, कारंजा उडतात, तसे रक्ताच्या चिरकांड्या उडतात. पण ते शरीर चालत होतं. आणि जेव्हा तो त्या बाईकवरनं जो एकदम स्लोली असा स्लीप, म्हणजे गाडी स्लीप झाली, सरळ हळूहळू खाली पडला, डायरेक्ट गाडी स्लीप झाली, तेव्हा ती गाडी उलटी पालटी झाली आणि ती शरीर बॉडी गाडीच्या बाजूला झाली. हां, मी मागे, म्हणजे मी पाहून डायरेक्ट गाडी साईडला लावून 2 मिनिटं स्तब्ध झालो म्हणजे हे शक्यच नाही असं वाटतच नव्हतं मला. नंतर ते लोक जमा झालेले आणि मग ती बॉडी बघितली, ते डोकं बघितलं. डोकं तर अक्षरशः बाहेर आलेलंच नव्हतं, मुंडकंच बाजूला झालेलं, तर डोकं मध्येच होतं हेल्मेटच्या आतमध्ये. का तर ते हेल्मेटला ते लावलेलं असतं ना क्लिप्स, ते काय म्हणतात त्याला, बेल्ट अडकवतो, तो मे बी टाईट अडकवलेला होता त्या व्यक्तीने. आणि तो जो हेल्मेट होता तो थोडासा टाईट होता असं म्हटलं तरी चालेल. न्यू हेल्मेट असतो ना तो खूप, हां ते खूप टाईट असतात. सो त्याच्या मुंडक्यावरती झालेला आणि तो मुंडकच तुटून पडला तिथून. हो, कंटेनरची मागची साईड अशी लागली की जेणेकरून ती फक्त मानेवरच आली आणि बॉडीला एक खचटलेलं नव्हतं. नंतर खचटलं बिकॉज तो खाली पडला, पण जेव्हा ते हवेत होते ना त्या बॉडीला काहीच झालेलं नव्हतं. बापरे. तुम्हाला भीती नाही वाटली? म्हणजे अक्षरशः 1 महिना माझ्या डोक्यातनं नव्हतं गेला तो विचार की असं कसं होऊ शकतं. आणि मुद्दा म्हणजे असा की त्या कंटेनरवाल्याला कळालं पण नाही की असं झालेलं आहे आपल्या गाडीबरोबर. हो, आणि कंटेनरचा आवाज प्रचंड असतो, त्याच्यामुळे त्याला मागे काय होतं ते कळतच नाही, बिकॉज तो मागून येऊन धडकलेला होता. तो महत्वाचं, बिकॉज त्यांना रात्रभर ड्रायव्हिंग करायची असते आणि त्या लोकांपासून आपली कार ड्रायव्हिंग असो, बाईक ड्रायव्हिंग असो, लांबच राहिलेली बरी. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची म्हणजे मला तरी माहिती मिळालेली आहे की ह्या गोष्टींपासून थोडंसं लांबच राहिलेलं बरं. मे बी मला असं वाटतं की तो बाईकवाला ड्रिंक केलेला असावा किंवा काही नशा केलेला असावा, त्याला त्याच्या लक्षात नाही आला असावा, किंवा त्याला डोळा तर नाही लागला असू शकत, बिकॉज जास्त वेळ नव्हता, कंट्रोल नसेल झालं, असंही काही असू शकतं. मी तर ट्रक असो, बस, यांच्यापासून मी खूप डिस्टन्स मेंटेन करते, कारण नाही बाबा ते मला तर भीतीच वाटते. सर, तुमचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता, तुम्ही खूप छान स्टोरी सांगितली. तुम्हाला मनोज सरांचा एक्सपिरियन्स कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पॉडकास्ट चॅनलवर तुम्हाला तुमचे एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील तर नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला. धन्यवाद.